गिरगावचा राजा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11. तर मंडळी, आज आम्ही चाललो आहे, पहिलाच दिवस आहे गणपतीचा आणि आम्ही चाललो आहे लालबागच्या दर्शनाला. लालबाग म्हणजे मुंबईतले जेवढे काही गणपती आहेत ते बघायला जातात. तर आता ट्रेन येते, तर आपण डायरेक्ट चिंचपोकळी स्टेशनला भेटूया. आणि माझ्यासोबत लास्ट टाईम आम्ही गेलेलो तेव्हा आम्ही 5 दिवसानंतरच गेलेलो, यावेळी पहिल्याच दिवशी चाललो आहे. आता आपण इकडनं भांडूप स्टेशनला आहे बघा, ट्रेन आली. बोर्डच नाही. तर मंडळी, आता आपण आलेलो गिरगावच्या राजाच्या इथे. आता चिंचपोकळीला आपण उतरलो आणि आता पाठीमागे आपल्या गिरगावचा राजा, तिकडचं आपण बघूया, दर्शन घेऊया. तिकडचा गणपतीची मूर्ती कशी आहे ते आपण बघूया आतमध्ये जाऊन. तर चला आतमध्ये जाऊया. गिरगावचा राजा, चिंचपोकळी गिरगावच्या राजाच्या इथे आपण आलेलो आहोत. पहिला दिवस म्हणून काय गर्दी नाही आहे एवढी. इकडनं आता आपलं दर्शन झालेलं आहे गिरगावच्या राजाचं आहे बघा. तर आता आपण ह्याच्यानंतर तेजूकाळ्याच्या बाजूलाच गणपती आहे. तर तुम्ही पण येत असाल तर असंच या, चिंचपोकळीला उतरलात तर तुम्हाला लाईनशीर गणपती भेटतील. आता हा आपण गिरगावचा राजा बघितला, आता थोडंच पुढे गेल्यावर आपल्याला तेजूकाळ्याचा एक गणपती भेटेल, जे आपण मागच्या वर्षी पण असं दर्शन घेतलेलं. आता आपण पुढे जाऊया, डायरेक्ट आता तेजूकाळ्याच्या गणपतीच्या इथे भेटूया आपण. पहिला दिवस आहे म्हणून इथे काहीच गर्दी नाही ना, पूर्ण खाली आहे रोड आणि सगळं खाली आहे बघा. तुम्ही जर येत असाल ना तर बरोबर गणपतीच्या पहिल्याच दिवशी इथे येऊन भेट द्या, म्हणजे तुम्हाला सगळं काही खाली भेटेल. आता एक दिवसाचे गणपती जेव्हा जातील ना, त्याच्यानंतर इथे सगळीकडे गर्दी व्हायला चालू होते. तुम्ही जर येत असाल तर असं पहिल्या दिवशी या जास्त करून, कारण का मोस्ट ऑफ सगळ्यांच्या घरात पहिल्या दिवशी गणपती येतात. तर ठीक आहे, आता आपण डायरेक्ट आता समोरच बाजूलाच 2-3 मिनिटं चालल्यानंतर आपल्याला परत अजून एक गणपती पाहायला मिळतो. आपण तिकडे जाऊया. आता आपण आलेलो आहोत तेजूकाळ्याचा राजा, सार्वजनिक गणेश उत्सव, लालबाग. आता आपण आतमध्ये पण जाऊया. हिचं अजून यांचं थोडंसं डेकोरेशन बाकी आहे, पण आपण गणपतीची मूर्ती बघूया कशी आतमध्ये. आपण आलेला आहोत रंगारी पदकचा रहिवासी संघ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ.
लालबागच्या राजाच्या इथे बघा, इथे एवढी गर्दी आहे ना, पहिल्या दिवशी पण एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तो आपण बघूया कसं दिसतंय. आता आपण पुढे जाऊया आणि तिकडनं बघूया कसं दिसतं चित्र. हे बघा लालबागचा मेन जे तिचं मुकुट आहे जे, तिकडे आपण बरोबर आता आहोत. आता आपण पुढे जाऊन बघूया. इकडे असे छोटे छोटे आपल्याला गणपती पाहायला मिळतात. हा मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपती. तर आम्हाला पास भेटला 20 रुपये. इथे आल्यावर बरेच कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. माझ्या पाठी मानसी नाईक मराठी कलाकार आहेत ते. आदित्य पण आहे ना. आता आपण आलेलो आहोत गणेश गल्ली. मंडळी आता आपण आलेलो आहोत हिरामणच्या सुपर मार्केटकडे गणपती बघायला. तर आपण आतमध्ये जाऊया कसं आहे ते बघूया डेकोरेशन इकडचं. राजाची लाईन तेवढी मोठी काळा चौकीच्या गणपतीपर्यंत. तर म्हणजे आता आपण आलेलो आहोत काळा चौकीचा गणपतीकडे. आता दरवर्षी आपण इथे येतो. यावर्षी पण आम्ही गर्दीने आम्ही डायरेक्ट VIP पासने आलो आहे.
काळा चौकीचा गणपतीकडे बघितला, मग खूप छान दर्शन झालं इकडचं आपलं. काळा चौकीचा गणपती होता इकडचा, काही गर्दी नव्हती. आम्ही पास घेतलेलं इकडनं. आता इकडनं आपण जाणार आहोत चिंचपोकळीचा चिंतामणी, इकडे दर्शन घेणार होता. आता डायरेक्ट तिकडे जाऊया आणि तिकडनं आपण परतीचा प्रवास करू. चिंचपोकळीचा चिंतामणीचं दर्शन आला. हे बघा पाठीमागे आवाज आहे म्हणून जास्त जवळून येऊन बोलायला लागतं आहे. माझा माईक खराब झाला. आता मध्ये जाऊया चिंतामणीच्या गणपती पाहायला बघायला. जास्त गर्दी नाही आहे. बघूया आपण इथे आतमध्ये जाऊन कसं आहे दर्शन, कसं होतं आहे दर्शन ते बघूया. एवढी गर्दी आहे इथून ते एवढी गर्दी आहे इथे पण. हे बघ, ह्या बाजूला आपल्याला मुखदर्शन दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट आहे.